हाय गाईज, वेलकम टू अवर न्यू चॅनल मुसाफिर V3 आणि मी संतोष. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक नवीन ट्रॅव्हल जर्नी. हाय गाईज, तर मी सिद्धेश कदम तुम्हाला आमच्या चॅनलमध्ये महाराष्ट्रामधील व महाराष्ट्राबाहेरील फेमस ठिकाणं, फेमस फूड, सिक्रेट स्थळं किंवा टेम्पल अशा खूप साऱ्या जागी आम्ही व्हिजिट करणार आहोत व तिकडे घेतलेला अनुभव हा आमच्या चॅनलद्वारे तुम्हाला दाखवू. सो कनेक्ट राहा आमच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मुसाफिर V3. तर गाईज, अशा प्रकारे आपल्या मुसाफिर V3 चॅनलमध्ये तुम्हा सर्वांना नवनवीन ट्रॅव्हल व्हिडिओ बघायला मिळतील. तर अशाच नवनवीन ट्रॅव्हल जर्नीसाठी कनेक्ट राहा विथ मुसाफिर V3. गुड आफ्टरनून गाईज. तर फायनली आपण ठरल्याप्रमाणे वेळेत तर निघालो होतो, पण इथे घोडबंदरला येऊन अडकलो. इकडचे ट्रॅफिक तर तुम्हाला माहितीच असेल. फायनली मार्ग काढत आपण पुढे पनवेलकडे निघालो. पनवेलला आपला तिसरा मुसाफिर म्हणजे प्रकाश आपल्याला भेटेल. आणि आता आपल्याला ऑलरेडी 2 तास लेट झाला असल्या कारणाने आपण जराही वेळ न घालवता पुढे लवासाकडे निघू आणि ट्राय करू की तिकडचा सनसेट एन्जॉय करू. पुढे जाता जाता पाहिलेली ती संध्याकाळ ही नक्कीच अविस्मरणीय होती. ती डोंगराळ भागातील लाल माती व त्यातच डोंगराच्या पाठू येणारी सोनेरी किरणे आणि त्या घाटातून दिसणारे वेडे वाकड्या वळणाचे रस्ते हे मन आकर्षित करून घेत होते. त्याच निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आम्ही काही काळ खंडाळा घाटामध्ये थांबलो व मावळत्या सूर्याचा आनंद घेतला. पुढे लोणावळा घाट क्रॉस करून आम्ही लवासाच्या दिशेने निघालो. त्यामध्ये तरी अजून 40 किलोमीटर जर्नी बाकी आहे, म्हणजे अजून तरी 1.5 तास तरी लागेल आम्हाला. पुढे घोटावडे फाट्यावर जेवण करून आम्ही धामणहोळ ह्या लवासाजवळील गावाच्या दिशेने निघालो व रात्री मुक्कामाला तिथेच राहिलो. धामणहोळ डोंगराच्या कुशीतील हिरवागार निसर्गाने नटलेल्या ठिकाणाची ही पहाट. तसेच आमच्यामधील प्रकाश याच्या मामाचे हे गाव असल्यामुळे येथील सिक्रेट पॉईंटबद्दल माहिती आम्हाला मिळाली व लवासासोबत तेही पॉईंट एक्सप्लोर करायचे आम्ही ठरवले. तर गाईज, हे गाव लवासाच्या पलीकडे साधारण 10 किलोमीटर अंतरावर आहे आणि खूप सुंदर असे आहे. इकडचा परिसरही खूप शांत आणि स्वच्छ असा आहे. तसेच 3 डोंगराच्या मधोमध आणि सभोवताली असलेली नदी यामुळे या गावाची शोभा अजून वाढते. गुड मॉर्निंग गाईज. रात्री खूप सारी ट्रॅव्हलिंग झाली, तरी सकाळी लवकर उठलो आणि चटणी भाकर खाऊन नदीच्या दिशेने निघालो. बिकॉज गावी आलो आहोत आणि आंघोळ नाही केली नदीवर, तर कदाचित ही गोष्ट अपुरी राहील. वाटेत पाहू शकता, रविवार असला तरी सकाळी लवकर उठून शेतामध्ये काम करणारा आपला शेतकरी बांधव. तर गाईज, या नदीमध्ये आंघोळ करण्याचा एक्सपिरियन्स खूपच मस्त होता. तर असा या निसर्गाच्या कुशीमध्ये पाण्याचा आनंद घेऊन आम्ही धामणहोळ या गावातील प्रसिद्ध अशा ठिकाणी जायला निघालो. वाट ही खूप लांबची होती, पण निसर्गाचा आनंद घेत घेत जंगलातून मार्ग काढत कधी आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो हे आम्हाला समजलेच. ऑलमोस्ट 1 आवर चालल्यानंतर त्या पॉईंट जवळ आपण पोहोचलो. दुपार होत चालली होती आणि सूर्यही डोक्यावर आला होता, परंतु तेथील थंडगार हवेमुळे तेवढे ऊन जाणवत नव्हते.
फायनली आपण तो उंच असा डोंगर चढलो व तो व्ह्यू पाहिला. खरंच अप्रतिम असा तो दृश्य होता. हे ठिकाण म्हणजे जेथून खालच्या बाजूला दिसणारी कोकण किनारपट्टी व वरच्या बाजूला दिसणारी सह्याद्री पर्वतरांगा असे हे सिक्रेट स्थळ, जिथे जाऊन आम्ही पोहोचलो आणि तेथून काही कॅच केलेले काही ड्रोन फुटेज. तर मित्रांनो, अशा या सुंदरशा धामणहोळ गावाला बाय करत आपण आपल्या पुढील लोकेशनकडे निघालो. वाटेमध्ये सुंदर अशा लवासा नजीकच धरणावर नजर गेली आणि राहवले नाही, म्हणून तिथे जाऊन मस्त अशी फोटोशूट करून तिकडच्या निसर्गाची आठवण मनामध्ये साठवत आम्ही पुढील प्रवास लवासाकडे सुरू केला. आहे ही सिटी वेल प्लान सिटी म्हणूनही ओळखली जाते व पुण्यामध्ये अत्यंत फेमस आहे. ही सिटी ही इटालियन बेसनुसार येथील रोड, येथील विलास हे डेव्हलप केले गेले आहेत. तर पुण्याजवळील मुळशी व्हॅली जवळ ही सिटी उभारण्यात आली आहे. ही सिटी पुण्यापासून 60 किलोमीटर अंतरावर आहे व इथे येण्यासाठी गव्हर्नमेंटच्या बसेसही अवेलेबल आहेत. तर मुंबई किंवा पुण्यावरून तुम्ही इथे डायरेक्टली कार किंवा बाईकने येऊ शकता. गाईज, फायनली आपण एंटर केलं आहे लवासामध्ये. माझ्या डावी बाजूला बघू शकता तुम्ही रेड आणि येलो कलर्समध्ये इटालियन पद्धतीच्या हिशोबाने बनवले गेलेले हॉटेल्स व इकडचे रस्तेही खूप नीट आणि क्लीन असे आहेत, छान अशा पद्धतीचे. या सिटीमध्ये चांगल्या मेडिकल फॅसिलिटी असलेले उत्तम दर्जाचे हॉस्पिटलही आहे व मुलांसाठी इंटरनॅशनल स्कूल देखील बांधले गेले आहेत. घाटावरून खाली उतरल्यावर आपल्याला हा ब्रिज लागतो, बघू शकता खूप सुंदर असा आहे. खूप पर्यटक इथे फोटो सेशनसाठी येतात. ज्या डाव्या बाजूला पाहू शकता उंच उंच असा डोंगर व खाली तलाव व त्याच्यामध्ये डेव्हलप केली गेलेली अशी ही अनोख्या पद्धतीची सिटी. इथे येऊन असं खूप शांतपणे फील होत आहे. जेवढी ट्रॅव्हलिंग केली त्याचा थकवा जराही जाणवत नाहीये. ही थंडगार आणि सुंदर अशी संध्याकाळ ज्याप्रमाणे मी इमॅजिन केलं होतं त्याच्यापेक्षा ही खूप छान असं वाटतं आहे. ते वरच्या बाजूला प्रायव्हेट विलाजही आहेत जे अत्यंत छान अशा पद्धतीने डेव्हलप केले गेले आहेत. आणि इथे हॉटेलच्या रूम्स ह्या 2000 पासून स्टार्ट होतात. जर तुमचा फ्रेंड्स किंवा फॅमिलीचा ग्रुप असेल 8-10 लोकांचा तर इथे तुम्हाला विलाजही तुम्ही घेऊ शकता. रेंज ही पर डे साठी 10,000 पासून स्टार्ट होते. तर इथे येणं हे खूप बेस्ट आहे. फॅमिली सोबत प्लॅन करत आहात तर नक्की इथे या. इकडचं वातावरणही खूप ऑसम आहे आणि इथे आल्यावर खूप सेफ असं आणि खूप शांत असं फील होतं आहे. काहीच आपण आता पोहोचलो आहोत मेन अशा लवासा स्पॉटला. इथून खाली जाऊन आपण मस्त अशा संध्याकाळच्या निसर्गाची फील घेणार आहोत व हा निसर्ग एकदम जवळून पाहणार आहोत. इथून आपण काही ड्रोन शॉटही घेऊ म्हणजे आपल्याला ही स्थिती उत्तम पद्धतीने पाहता येईल.
अत्यंत सुंदर असा हा तलाव आहे. इकडची जी डिझाईन आहे तिला एक जी जसे इटलीमध्ये जशी घरं असतात त्या प्रकारे इकडची पूर्ण डेव्हलपमेंट केली गेलेली आहे. तुम्ही ती बघू शकता. अत्यंत छान प्रकारे ती सजावट केलेली आहे. इकडचे इमारती आहेत, तलाव आहे, खूप साफ सुरक्षा ठेवली आहे इकडे आणि खूप मस्त आहे. सुंदर अशी प्लॅन सिटी आहे आणि हा नजारा तुम्हाला तुम्हाला एकदा तुम्हाला बघायला एकदा तरी येऊन ट्राय करावं ही जागा. आणि आता थकलेलो आहे आम्ही, चहा घेणार आहोत गरमागरम मस्त वेगळी चहा आणि भजी खाणार. तर मागील बाजूला पाहू शकता फार फेमस असा तंदुरी चहा इथे भेटतो, जे ट्राय करायला आपण आता तिकडे जात आहोत. तर गाईज हे आहे ते फेमस स्टॉल जिथे मस्त अशी तंदुरी चहा भेटते. पाहू शकता खूप गर्दी आहे. आपण पण इथे बसून मस्त असं चहा नाश्ता करू. तर पाहू शकता खूप छान अशा पद्धतीने बांधली गेलेली इटालियन मॉडेल सारखी ही सिटी, जिचा परिसरही खूप नीट आणि क्लीन असा आहे. तसेच पर्यटकांना बसण्यासाठी उत्तम अशा प्रकारचे अरेंजमेंट केले गेले आहे व तलावाच्या किनाऱ्याला असलेले मॉडर्न टाईपचे स्ट्रीट लॅम्प आणि फॉरेन टाईप सारखे रोड स्ट्रक्चर, जे पाहून आपल्याला असा एक्सपिरियन्स येतो जणू की आपण युरोप सारख्या कंट्रीमध्ये आलो आहोत. हाय गाईज, तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि शांत अशी संध्याकाळ आहे. आत्ताच आमची चहा झाली. मस्त गरमागरम अशी तंदुरी चहा पिल्यानंतर एकदम मस्त आणि फ्रेश असे वाटतंय. काय बरोबर ना प्रकाश? आणि आता खूप सॅड असं वाटतंय. या जागेवर येऊन खूप मन शांत असं फील करतं आहे. जेवढी पण कालपासून आमची ट्रॅव्हलिंग केली होती त्याचा जराही थकवा वाटत नाही आहे. या निसर्गामध्ये येऊन जेवढी पण मेहनत केली ती वेस्ट नाही गेली, कारण या जागेत असे काही आहे जे जराही फील करू देत नाही. तुम्ही बघू शकता मस्त अशी संध्याकाळ आणि त्यामध्ये वाहणारे धरणाचे पाणी. तर गाईस तुम्ही बघू शकता मस्त असा संध्याकाळचा लवासाचा व्ह्यू. खूप शांतपणे असं पाणी वाहतं आहे. समोर चारही बाजूला हिरवागार डोंगर आणि त्याच्या पाठी अतिशय मस्त असा दिसणारा सनसेटचा व्ह्यू. थंडगार हवा देखील सुटलेली आहे आणि अशा वातावरणामध्ये बसण्याची जो अनुभव आहे तो खरंच सांगता येणार नाही मला. ह्या सर्व गोष्टी आपल्याला शहरामध्ये सापडणार नाही. बघितले असाल तुम्ही, म्हणजे आपल्या शहरामध्ये अशी जागा भेटतच नाही आपल्याला, किंवा आपल्या जवळ आहेच नाही. त्यासाठी थोडीशी ट्रॅव्हल करून तुम्ही यावे व हा एक्सपिरियन्स घ्यावा. खूप मस्त असं लोकेशन आहे. तुम्हाला जर शांततेपणे जर वातावरणात बसायचं असेल असं पाण्याच्या कडेला, पाण्याच्या किनारी, तर तुम्ही पाहाल किती शांतता आहे. आणि असं ठिकाण मुंबई, पुणे कुठल्याही सिटीमध्ये भेटत नाही आहे. निवांत कधी आठवड्यात नाही आपल्या स्वतःसाठी एक दिवस काढून घ्या आणि मस्त इथे रिलॅक्स आनंद घ्या. तर अशी ही 2 दिवसाची जर्नी एक्सप्लोर करून आम्ही परत मुंबईकडे निघालो. हे 2 दिवस फिरता फिरता कसे निघून गेले कळलेच नाही, पण हा अनुभव खरंच खूप मस्त होता आणि नवीन एनर्जी आणि फ्रेशनेस देऊन गेला. इकडच्या आठवणी खूप साऱ्या आहेत व त्या कायम लक्षात राहतील.
आपल्या शहराजवळही असे खूप सारे ठिकाणे आहेत ज्याला आपण थोडा वेळ काढून एक्सप्लोर करायला हवे. त्याने आपल्याला खूप काही नवीन गोष्टी शिकायला आणि बघायला भेटतात. तुम्ही ही नक्की तुमच्या बिझी शेड्यूल म्हणून वेळ काढाल आणि थोडं स्वतःसाठी एन्जॉय कराल अशी आशा ठेवतो. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे तुमच्या कमेंटद्वारे आम्हाला कळवा आणि आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. आणि एकदा तरी या स्पॉटला, या लोकेशनला व्हिजिट करा आणि तुमचा स्वतःचा अनुभव घ्या. चलो गाईज, बाय, टेक केअर अँड थँक्यू. हाय गाईस, तर अशी होती ही आपली 2 दिवसाची लवासा जर्नी. होप सो तुम्हाला आवडली असेल. सो गाईज, व्हिडिओ आवडला असल्यास नक्की त्याला लाईक, कमेंट्स अँड शेअर करा. पुढे आपण अशा प्रकारे खूप सारे सिक्रेट प्लेसेस व्हिजिट करू आणि ते व्हिडिओ पाहण्यासाठी हे जे आपले चॅनल आहे मुसाफिर V3 त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. सो लवकरच भेटू एक नवीन ट्रॅव्हल ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.